नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण एक्सरसाइज 1.1 बघत होतो. क्वेश्चन नंबर 3 ला सुरुवात केली होती. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला होता, क्वेश्चन नंबर 3 चा. ठीक आहे. तर जे विद्यार्थी नवीन असतील त्यांच्यासाठी सांगतो की डिफरन्शिएशन चॅप्टर चालू आहे. आपण 2022 करिता इयत्ता 12 ची बॅच स्टार्ट केलेली आहे. मॅथमॅटिकल लॉजिक पार्ट फर्स्ट चॅप्टर आपण कंप्लीट केलेला आहे. आता आपण सेकंड चॅप्टर म्हणजे पार्ट सेकंडचा फर्स्ट चॅप्टर बघतो, डिफरन्शिएशन. त्याच्या अगोदरही ती 4 ते 5 लेक्चर झालेली. ठीक आहे. ते तुम्ही प्लेलिस्ट जाऊन चेक करू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये लेक्चर्स दिसतील. तर आज आपण एक्सरसाइज 1.1 ला कंटिन्यू पुढे करणार आहोत. ठीक आहे. तर डिफरन्शिएशन चॅप्टर चालू आहे आणि त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा जो चॅप्टर आहे डिफरन्शिएशन सर्वात महत्त्वाचा चॅप्टर आहे बोर्डच्या दृष्टिकोनातून किंवा जे काही मार्क्स मध्ये म्हणजे बोर्डच्या एक्झाम मध्ये जे मार्क्स असतात त्या तुलनेमध्ये हा हाय वेटेज चॅप्टर आहे. ठीक आहे. चला मग आपण लेक्चरला सुरुवात करूयात. आपण एक्सरसाइज बघतोय, क्वेश्चन नंबर 3 ला आपण सुरुवात केली. ओके. आणि एक्सरसाइज 1.1 याच्यामध्ये आपण बघतोय की कशाचे आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्याचा प्रयत्न करतोय. ही जी काही एक्सरसाइज आहे 1.1 याच्यामध्ये एक मिनिट. ओके. तर एक्सरसाइज 1.1 मध्ये आपण काय बघतोय की जे काही कंपोजिट फंक्शन्स आहेत त्याचे डेरिव्हेटिव्ह कसे फाइंड करायचे. ओके. चला क्वेश्चन नंबर सेकंड बघा. सुरुवात करूया. आता दिलेलं फंक्शन असेल आपल्याला तर आपण काय करत असतो, ज्या वेळेस एखादं फंक्शन आपल्याला दिले त्याला फर्स्ट आपण लेट y इज इक्वल्स टू. ओके. तर काय करणार, लेट y इज इक्वल्स टू काय आहे जे दिलेलं फंक्शन आहे ते ऍज इट इज लिहिणार 1 प्लस 4x रेज टू 5 इंटू 3 प्लस x मायनस एक्स स्क्वेअर रेज टू 8. ओके. पहिली स्टेप आहे की लेट जे काही दिलेलं फंक्शन आहे त्याला लेट y इज इक्वल्स च्या फॉर्म मध्ये लिहा. त्यानंतर त्याला डिफरन्शिएट करा. ठीक आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट दिस. ओके. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. विथ रिस्पेक्ट टू x, वगैरे. ठीक आहे. डायरेक्टली डिफरन्शिएट करायचे. मग काय होईल, dy बाय dx लेफ्ट हँड साइडला काय भेटेल आपल्याला, dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ. ठीक आहे. तर ऍज इट इज फंक्शन देणार आहोत आपण. काय आहे 1 प्लस 4x रेज टू 5 आणि इंटू काय आहे 3 प्लस x मायनस एक्स स्क्वेअर रेज टू 8. ओके. आता क्वेश्चन कडे बघा. हा एक फंक्शन आहे रेज टू काय आहे 5, इथे काय आहे रेज टू 8 आहे. दोन वेगवेगळे फंक्शन्स आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये आलेले. मग कसं करावं लागेल या एक्झाम्पलला सॉल्व, आपल्याला काय करावं लागेल, जो आपल्याकडे फॉर्म्युला आहे की डी बाय dx ऑफ u इंटू v, जर दोघेही डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले सॉरी u आणि v दोघेही फंक्शन ऑफ x असतील तर काय करत असतो आपण, u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. ठीक आहे ना. हे आपण बघितलेलं आहे 11th मध्येच बघितलं असेल तुम्ही, प्रोडक्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह आपण कसा घेत असतो. आता इथे बघा, जरी दोघही कोणते फंक्शन्स आहेत कंपोजिट आहेत बरोबर, तरी सुद्धा दोघांचं काय मल्टिप्लिकेशन. आता डायरेक्टली आपण ते करू शकतो का, त्याला काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशनचाच रूल वापरावा लागेल अगोदर. ओके. बघा, अगोदर आपण काय करणार आहोत, मल्टिप्लिकेशनचा रूल वापरूया. बरं, मग बघा कसं राहील, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज. ठीक आहे. फर्स्ट फंक्शन 1 प्लस 4x रेज टू 5. बघा आता इथे आपण कंपोजिट म्हणजे डेरिव्हेटिव्ह नाही घेतोय. ठीक आहे. एका फंक्शनचा आपण काय करतोय, सध्या प्रोडक्ट रूल वापरतोय, त्याच्यानंतर मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. ओके. मग बघा काय असेल, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह. ओके. d बाय dx ऑफ सेकंड. मग सेकंड फंक्शन लिहा 3 प्लस x मायनस एक्स स्क्वेअर रेज टू 8 प्लस आता सेकंड फंक्शन ऍज इट इज 3 प्लस x मायनस एक्स स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. ओके. बघा 1 प्लस 4x रेज टू 5. ओके. बघा 1 प्लस 4x रेज टू 5. काय केलं आपण, दिलेलं फंक्शन आहे. मग बघितलं की दोन फंक्शन्सचं मल्टिप्लिकेशन आहे, दोघेही काय कंपोजिट फंक्शन आहे. मग आपल्याला माहिती, जर दोन फंक्शन्स मल्टिप्लिकेशन मध्ये असतील, जर दोन फंक्शन्स कसे असतील, मल्टिप्लिकेशन मध्ये असतील, डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v असेल तर u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ठीक आहे. बेसिक फॉर्म्युला प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट ऑफ फंक्शन्स. ओके.
मग त्याच्यानुसार आपण काय केलं, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड ऍज इट इज इंटू फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह। आता आपण ऍक्च्युअल मध्ये याचे डेरिव्हेटिव्ह घेऊया। ओके बघा, ठीक आहे, आता आपण याचे डेरिव्हेटिव्ह घेऊया, which is equals to हा 1 plus 4x फर्स्ट टर्म as it is राहील, ओके, रेस टू 5 याचा डेरिव्हेटिव्ह। आता बघा इथे आपण कंपोजिटचा फॉर्म्युला वापरणार आहे। इथे काय फंक्शन आहे, 3 plus x minus x स्क्वेअर रेस टू 8 या फंक्शन पुरता विचार केला तर काय आहे, x रेस टू n चं फंक्शन आहे। ओके, मग काय होईल, 8 पुढे येईल, बरोबर आहे, n पुढे आला, 1 ने पॉवर कमी होईल, बरोबर, x स्क्वेअर आणि 8 मायनस 1 आपण 7 लिहूया, बरोबर, 8 मायनस 1 रेस टू 7 झाला, बरोबर, इनटू आता बघा काय केलं, n पुढे आला आणि रेस टू n मायनस एफ ऑफ एक्स रेस टू n चा फॉर्म्युला वापरला, n इंटू एफ ऑफ एक्स रेस टू n मायनस 1। आता इथे काय आहे, एफ ऑफ एक्स म्हणजे त्याचा मल्टिप्लिकेशन मध्ये काय असतो, डेरिव्हेटिव्ह डॅश ऑफ एक्स मल्टिप्लिकेशन मध्ये, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर प्लस, आता इथे बघा सेकंड टर्म ऍज इट इज 3 plus x minus x square as it is into derivative of this काय होईल, इथे परत 5 पुढे येईल x रेस टू n नुसार, into 1 ने पॉवर कमी होईल, 1 plus 4x रेस टू 5 minus 1 म्हणजे 4 आणि याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये काय असेल, d by dx of 1 plus 4x। ओके, लक्षात आहे का, बघा हा काय आहे, 1 plus 4x याच्यासाठी इथे फंक्शन, बरोबर आहे, या डेरिव्हेटिव्ह पुरता हा काय झाला, fx रेस टू n, n काय झाला 5, मग काय असतं fx रेस टू n, n into f of x रेस टू n minus 1 into f dash of x, बरोबर आहे, x रेस टू n चा फॉर्म्युला n into f रेस टू n minus 1, मग x च्या जागी जे काही फंक्शन आले त्याचा मल्टिप्लिकेशन मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे। ओके, मग बघा which is equals to, आता हे as it is राहील 1 plus 4x रेस टू 5 हा 8 as it is, ठीक आहे, इथे लिहूया, बाकी टर्म्स as it is 3 plus x minus x square raised to 7 याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे बघा, डेरिव्हेटिव्ह या ब्रॅकेट मध्ये 3 चा डेरिव्हेटिव्ह 0, ठीक आहे, लिहिला नाही तरी चालेल, x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x, बघा लक्षात ठेवा x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x n नुसार 2 into x raised to n 2 minus 1, आता इथे लिहायची गरज आहे का की 2x raised to 2 minus 1 डायरेक्टली 2x लिहिलं तरी चालेल। ओके, बघा प्लस नेक्स्ट टर्म मध्ये काय आहे, 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ऍज इट इज इंटू 5, बघा 1 प्लस 4x रेस टू 4 ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस 4x, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, 4x चा 4। ओके, बघा आता नेक्स्ट विच इज इक्वल टू, आता डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेले आपण, याला थोडंसं सिम्प्लिफिकेशन फॉर्म मध्ये लिहूया। सिम्प्लिफिकेशन मध्ये कसं, आता हा 8 आहे दिसतोय का, याला पुढे घ्या, मग 8 हा थोडासा सिंपल आहे, त्याला लिहूया 1 मायनस 2x, त्यानंतर काय 1 प्लस 4x रेस टू 5 आणि शेवटी काय असणार 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 7। ओके, प्लस आता इथे बघा हा 5 आहे, हा 4 काय होईल, 5 into 4 20, ठीक आहे, इंटू 1 प्लस, आता हा लिहूया अगोदर, ओके, 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ऍज इट इज, ओके, सेकंड टर्म ऍज इट इज, ओके, सॉरी तिथे बघा 8 राहिला लिहायचं, पॉवर लिहायची राहिलेली, ओके, याचा जो फंक्शन आहे फी फंक्शन जो होता, इथे बघा 1 प्लस 4x रेस टू 5 होता ना, आणि इथे काय आला 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 8 होता सेकंड फी फंक्शन, ठीक आहे, आपण इथे 8 लिहायचा राहिलेला आहे सेकंड टाइम मध्ये, म्हणजे इथे काय येईल फक्त रेस टू 8 इंटू 1 प्लस 4x रेस टू 4, ठीक आहे, हा झाला तुमचा dy बाय dx। ओके, बघा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचा होता, आपण फाइंड केलेला। ओके, बघा डेरिव्हेटिव्हला थोडंसं आपण, हे झाला तुमचा फायनल डेरिव्हेटिव्ह, हे कसं आन्सर असलं पाहिजे या फॉर्मॅट मध्ये, म्हणजे एक सिम्पलेस्ट फॉर्मॅट मध्ये एक आन्सर असलं पाहिजे, ठीक आहे, बघा आपण कशा प्रकारे डेरिव्हेटिव्ह केलेला आहे, जे काही दिलेलं फंक्शन होतं, आता ओके इथे मध्ये बघा की काय बघितलं आपण की हा जो फंक्शन आहे दरवेळेस आपण काय करायचो, डायरेक्टली आपण कंपोजिटचा रूल वापरायचो, पण इथे आपल्या लक्षात आपण बघा एक एक स्टेप्स जसं जसं एक्झाम्पल करतो तसे वेगवेगळे एक्झाम्पल या फंक्शन मध्ये अगोदर आपल्या लक्षात आलं पाहिजे की हा हे जे दोन फंक्शन्स आहेत
दोघंही कंपोजिट आहेत. तर आता हे पॉसिबल आहे का की 1 प्लस 4x रेस टू 5 फाइंड करणं किंवा दुसऱ्या फंक्शनचा ही 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअरचा रेस टू पॉवर 8 फाइंड करणं आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन झालं. मग आपल्याला माहिती असं की नाही, आपल्याकडे फॉर्म्युला आहे की जर डेरिव्हेटिव्ह ऑफ टू फंक्शन्स असेल u इंटू v, प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स असेल, त्याचा डेरिव्हेटिव्ह जर घ्यायचा असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ठीक आहे, u dv बाय dx प्लस v इंटू dv बाय dx, त्यानुसार आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. मग त्यानंतर ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय u आणि v चा, तिथे मग आपण काय करणार, कंपोजिट रूल वापर. ठीक आहे, इथे बघा. ओके, बघा क्वेश्चन नंबर सेकंड होता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता आपण. ठीक आहे, चला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चन. ओके, सेकंड क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर थर्ड काय दिलेले बघा, x अपॉन अंडर रूट ऑफ 7 मायनस 3x. ठीक आहे, बघा फर्स्ट लेट करा त्याला. लेट y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन लिहा, x अपॉन अंडर रूट ऑफ 7 मायनस 3x. ठीक आहे, पहिली स्टेप y इज इक्वल टू फंक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर डिफरन्शिएट. ओके, डिफरन्शिएट ह्याच्यात फर्स्ट 3 लाईन्स आहेत, ऍज इट इज लिहा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप जायचंय सर्वांनी. ठीक आहे, आता काही जणांच्या असं लक्षात आलं की डिफरन्शिएटच करायचं याला. मग काय करता, हे डिफरन्शिएटला काढून टाकता डायरेक्टली dy बाय dx. ठीक आहे, असं नका करू. काय करा, फंक्शनला लेट y इक्वल्स टू, त्याच्यानंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, आपल्या लक्षात आलेलं की याला डिफरन्शिएट करायचं म्हणून डायरेक्टली dy बाय dx वरती जायचं. काय लिहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, मग आपल्याला भेटेल dy बाय dx लेफ्ट हँड साइडला, विच इज इक्वल्स टू डी बाय dx ऑफ, ही स्टेप पण लिहायची, जे काही फंक्शन आहे ऍज इट इज लिहा. ओके, आणि मग नेक्स्ट स्टेपला त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करू. ओके, बघा आता. आता इथे बघा फंक्शन कसं दिलेले, x अपॉन अंडर रूट ऑफ 7 मायनस 3x. आता याचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा फाइंड करणार, बघा हे फंक्शन कसं आहे, डिव्हायडेशन u अपॉन v चं फंक्शन आहे. क्वेश्चन टू वापरायचं आपल्याला इथे. मग आपल्याला माहिती की जर समजा आपल्याकडे जर डेरिव्हेटिव्ह ऑफ, जर आपल्याला असं दिलेलं असेल बघा, डी बाय dx ऑफ u अपॉन v, याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती. ठीक आहे, हा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती काय असतो, v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर. ओके, हा फॉर्म्युला आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वेश्चन. ओके, मग हा अगोदर आपल्याला इथे वापरावा लागेल. दुसरा कोणताही असा फॉर्म्युला नाही आपल्याकडे. ठीक आहे, त्यानंतर जर कंपोजिट फंक्शन येत असेल, जसं आता डिव्हायडेशन मध्ये हा कंपोजिट फंक्शन आहे, मग तिथे आपण त्यानुसार डेरिव्हेटिव्ह घेणार, कंपोजिट फंक्शनचा रूल वापर. ठीक आहे, अगोदर आपल्याला u अपॉन v चा रूल वापरावा लागेल. ठीक आहे, मग बघा कसा येईल. आता u म्हणजे काय आहे, न्यूमरेटरचा फंक्शन x, v म्हणजे काय, अंडर रूट ऑफ 7 मायनस 3x. मग बघा त्याच्यानुसार काय होईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ x अपॉन दिस p ऍज इट इज, म्हणजे अंडर रूट ऑफ 7 मायनस 3x ऍज इट इज into d by dx of u x. Okay, minus u as it is ठेवा, x as it is into derivative of under root of 7 minus 3x. ओके, बघा आता याच्या डिनॉमिनेटर मध्ये काय असणार आहे, v चा स्क्वेअर. बरं, v चा स्क्वेअर म्हणजे काय, अंडर रूट ऑफ 7 मायनस 3x चा स्क्वेअर म्हणजेच काय राहील, 7 मायनस 3x. बघा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, 7 मायनस 3x राहील. ओके, मग बघा आता डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करूया. आता याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन आहे बघा. जस्ट आपण u अपॉन v चा फॉर्म्युला वापरला, क्वेश्चन टूल वापरतोय. मग ऍज इट इज बघा, हे राहील फर्स्ट 7 मायनस 3x अंडर रूट मध्ये 7 मायनस 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x. काय असणार डेरिव्हेटिव्ह ऑफ x, आता सांगायची गरज नाही, डी बाय dx ऑफ x इज 1, लिहायची गरज नाही. मग मायनस x इंटू, आता इथे बघा काय, अंडर रूट ऑफ 7 मायनस 3x, कंपोजिट फंक्शन आहे अंडर रूट ऑफ f ऑफ x या टाइपचं. मग काय असेल बघा, 1 अपॉन, सॉरी डबल झाले. ओके, 1 अपॉन काय होईल, 2 रूट x, रूट 2 रूट f ऑफ x म्हणजेच काय 7 मायनस 3x. ओके, तर इथपर्यंत झालं. इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता मल्टिप्लिकेशन मध्ये काय करावं लागेल, ह्या रूट मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल मल्टिप्लिकेशन मध्ये, बरोबर. म्हणजेच काय 7 मायनस 3x चा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटर मध्ये ऍज इट इज 7 मायनस 3x. ओके, बघा
फर्स्ट फंक्शन अंडर रूट ऑफ 7 मायनस 3x ॲज इट इज इथे ओके v ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 आला त्याच्यानंतर मायनस x ला x आणि मग डेरिव्हेटिव्ह ऑफ याचा डेरिव्हेटिव्ह होते बघा ठीक आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट 7 मायनस 3x बरोबर आहे मग याचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन 2 रूट x म्हणजे बरोबर आहे अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन 2 रूट एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स मग एफ ऑफ एक्स काय रूट मधलं फंक्शन 7 मायनस 3x त्याचा मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह ओके मग काय येईल बघा अंडर रूट ऑफ 7 मायनस 3x ॲज इट इज मायनस x इंटू 1 अपॉन 2 रूट 7 मायनस 3x इंटू ओके याचा डेरिव्हेटिव्ह 7 मायनस 3x चा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस 3 7 चा 0 मायनस 3 कॉमन आला x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे बघा 7 मायनस 3x ओके बघा आता काय होईल इथे याला मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो का बघा किंवा ॲज इट इज याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपण करूया ठीक आहे तर सिम्पलेस्ट फॉर्म याचा ऑब्टेन करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आता आपण डेरिव्हेटिव्हचं काम झालेलं ओके मग काय होईल हा अंडर रूट बरोबर आहे याचा याच्यासोबत मल्टिप्लिकेशन झालं तर काय राहील 7 मायनस 3x बरोबर आहे अंडर रूट ऑफ 7 मायनस 3x इंटू अंडर रूट ऑफ 7 मायनस 3x काय होईल 7 मायनस 3x मग हा 2 पण याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये चालला जाईल बरोबर डिनॉमिनेटर मध्ये असल्यामुळे बरोबर आहे बघा इथे काय राहील बघा हा मायनस मायनस होईल प्लस आणि हा होईल 3x बघा डायरेक्टली लिहितोय मी हा मायनस मायनस झाला प्लस आणि हा झाला 3x बरोबर आहे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे मग अंडर रूट मधला हा 2 रूट बरोबर आहे 2 रूट 7 मायनस 3x ला आपण इकडे लिहिलं मग 2 7 मायनस 3x किंवा 2 इथे ठेवू शकता बरोबर आहे 3/2 असाही ठेवला तरी चालेल ठीक आहे एक सिम्पलेस्ट वे मध्ये आपण बरोबर आहे मग बघा डिनॉमिनेटर मध्ये काय राहील आता हा इकडे चालला गेला डिनॉमिनेटर मध्ये हा होईल 7 मायनस 3x ॲज इट इज एक मिनिट ओके बघा पहिलेचा 7 मायनस 3x ॲज इट इज राहील आणि अंडर रूट ऑफ 7 मायनस 3x बरोबर आहे डिनॉमिनेटर मध्ये आला मग बघा जास्तीत जास्त काय लिहू शकतो आपण याला विच इज इक्वल्स टू हा जर 2 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये जाऊ दिला तर बघा काय येईल 7 मायनस 3x प्लस 3x 2 इंटू 7 मायनस 3x आपण हा 2 परत काय करावा लागेल डिनॉमिनेटर मध्ये बरोबर आहे याला इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जर गेला तर तो काय होईल डिनॉमिनेटर मध्ये पहिले बरोबर आहे ना याच्या डिनॉमिनेटर मध्ये काय नाही आपण काय करतोय ते क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतले ठीक आहे दिस इंटू दिस ओके क्रॉस मल्टिप्लिकेशन समजतं ना ए अपॉन बी प्लस सी अपॉन डी असं असेल तर काय लिहितो एडी प्लस बी सी अपॉन बी डी ओके त्याच्यानुसार मग बघा हा 2 डिनॉमिनेटर मध्ये येईल आणि या दोघांचं बघा 7 मायनस 3x ओके हा अंडर रूट मध्ये आहे म्हणजेच मी त्याला काय लिहू शकतो ह्या अंडर रूटला काय लिहू शकतो बघा ओके एक मिनिट जास्त ते कॅन्सल झालेलं दिसते ओके बघा ओके तर अंडर रूट म्हणजेच काय असेल हा रेस टू 1/2 आहे बरोबर आहे अंडर रूट ठीक आहे 7 मायनस 3x स्क्वेअर रूट मध्ये आहे याचा अर्थ ते रेस टू पॉवर काय आहे 1/2 याची पॉवर किती आहे 1 म्हणजे 1 प्लस 1/2 करावं लागेल बरोबर त्या दोघांची पॉवरची ऍडिशन होईल ठीक आहे ना म्हणजे काय येईल 1 प्लस 1/2 म्हणजे 3/2 म्हणजे पॉवर आला 3/2 हा बघा इथे 2 into 7 minus 3x plus 3x upon 2 into 7 minus 3x raised to 3/2 हे झालं तुमचं आन्सर फायनल dy by dx ठीक आहे थोडंफार आन्सर जस्ट कोणी काय करेल या फॉर्म मध्ये ठेवू शकेल बरोबर सेपरेटली जर डिव्हाइड केलं याला तर हा कॅन्सल होईल म्हणजे याच्या पॉवर मध्ये काय राहील फक्त 7 मायनस 1 अपॉन 7 मायनस 3x होईल बरोबर आहे ते बघा जर आपण याला डिव्हाइड केलं तर काय होईल हा 7 मायनस 3x म्हणजे 1 अपॉन 7 मायनस 3x रेस टू 1/2 त्याच्यापेक्षा हा सिंपल फॉर्म आहे ठीक आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन बघा ओके जस्ट मोमेंट एकच मिनिट ओके क्वेश्चन बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ क्वेश्चन ओके क्वेश्चन नंबर 3 बघतोय बघा आता इथे परत काय फंक्शन आहे u अपॉन v चं फंक्शन आहे बघा आता हे जे काय डेरिव्हेटिव्ह झाले
याच्या अगोदरचे क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये आपण जे एक्झाम्पल्स बघितले ते कसे होते, डायरेक्टली आपण कंपोजिट फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह घेत होतो, बरोबर आहे. आता काय केलंय बघा, दोन कंपोजिट फंक्शन्सचं मल्टिप्लिकेशन दिले, दोन कंपोजिट फंक्शनचं डिव्हायडेशन दिलेले आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. म्हणजे अगोदर आपल्याला u अपॉन v, u इंटू v हे रूल वापरायचे आणि त्या रूल्स मध्ये ज्यामध्ये जिथे डेरिव्हेटिव्ह येतो तिथे आपल्याला कंपोजिटचा रूल वापरायचा. ठीक आहे, बघा काहीच नाही, असं जरी असेल तरी काय, आपली स्टेप काय आहे त्याच्यानुसार कंटिन्यू करा. ओके, फर्स्ट लेट y इज इक्वल टू जे आहे आपल्याला माहिती त्यानुसार ऍज इट इज काय, एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 5, ओके, रेस टू 5 डिनॉमिनेटर मध्ये बघा एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 3. ठीक आहे, जे काही फंक्शन आहे आपल्याला दिलेलं ऍज इट इज लिहा, स्टेप बाय स्टेप जा. मग त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, डिफरन्शिएट करायला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा हा फंक्शन समजा दिलेला आपल्याला आहे की याचा u अपॉन v घ्यायचे आणि मध्ये नंतर त्याचा आपण कंपोजिट वापरतो, बरोबर. तर मग विचार करायची गरज नाही, आपण जसा दिलेला फंक्शन आहे त्याच्यानुसार क्वेश्चन सॉल्व्ह करत राहायचं. ओके, जसा क्वेश्चन आहे ना स्टेप बाय स्टेप एक एक स्टेप नुसार, अगोदर फक्त u अपॉन v आहे ना, मग u अपॉन v चाच विचार करायचा, मग तोच तिथे आपण वापरला. त्याच्यानंतर ज्या वेळेस आपण जसं u अपॉन v चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती, v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u, तर मग v ऍज इट इज लिहा आणि केवळ डेरिव्हेटिव्ह ऑफ u चाच विचार करा, बरोबर आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ u लिहिल्यानंतर पुढे स्टेप करा, बरोबर आहे. नेक्स्ट कडे जा की मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सॉरी v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. मग जिथे आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ v घेतोय तर तिथे फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ v चाच विचार करा. ठीक आहे, मग तो किती मोठा फंक्शन आहे हे बघू नका. चला मग बघा, आता बघा डिफरन्शिएट करतोय, dy बाय dx इज इक्वल्स टू, ओके, बघा काय भेटते आपल्याला, डी बाय dx ऑफ. ठीक आहे, तर ही स्टेप्स लिहायच्या आहेत आपल्याला. काय आहे, एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 5 अपॉन एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 3. ओके, ठीक आहे, चला आता याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. अगोदर u अपॉन v नुसार डेरिव्हेटिव्ह घ्या. बघा u अपॉन v हा झाला तुमचा u, ओके, हा होईल तुमचा फंक्शन v. लक्षात येते का, बघा एक वरचा जो न्यूमरेटरचा फंक्शन तो v कन्सिडर करतोय, डिनॉमिनेटरचा v. असं तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं, डायरेक्टली ते तुमच्या मनात असलं पाहिजे किंवा रफ मध्ये लिहा वाटलं तुम्हाला कन्फ्युजन साठी. मग v आहे म्हणजे डिनॉमिनेटरची टर्म लिहा अगोदर. काय आहे, एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 3 p इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, मग इथे डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह दाखवायचं. अगोदर लिहा डी बाय dx ऑफ काय फंक्शन आहे, एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 5 मायनस, आता v ऍज इट इज लिहावं लागेल, सॉरी, ओके, आता v लिहावं लागेल. काय असणार आहे v, ओके, आपण ओके अगोदर इकडचं लिहिलंय का, ठीक आहे, चुकलेलं आहे थोडंसं, बघा रिपीट करा हे. आता बघा जसं आपण u इंटू v मध्ये काय करतो, ते मायनस नसल्यामुळे म्हणजे दोघे ऍडिशन असल्यामुळे कोणताही मागे पुढे लिहिलं तरी चालतं, ओके ना. म्हणजे याच्यामध्ये बघा ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ u v लिहितो काय असतं, u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. आता याच्यात v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u अगोदर लिहिलं काय, u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v नंतर लिहिलं काय, एकच आहे. ओके, म्हणजे याला आपण इकडे तिकडे असं अरेंज करू शकतो, लिहू शकतो, कोणतेही आलेले चालतं. तसं आपल्याला u बाय v मध्ये चालत नाही. अगोदर काय आहे बघा, u अपॉन v चा डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v, बघा फॉर्म्युला दिलेला आपण वरती दिला होता. ओके, बघा इथे तुम्हाला फॉर्म्युला दिला होता, u अपॉन v चा v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर. ठीक आहे, मग हाच आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके, मग फर्स्ट अगोदर v घेणार, v ऍज इट इज, मग एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 5 मायनस u ऍज इट इज एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v. ओके, मग आता v चा डेरिव्हेटिव्ह काय असेल, एक्स क्यूब प्लस 3 चा क्यूब, बरोबर आहे. ठीक आहे, आता बघा इथे आपण u अपॉन v चा फॉर्म्युला वापरला की डिनॉमिनेटरची टर्म राहिलेली v स्क्वेअर. ठीक आहे, डिनॉमिनेटर मध्ये काय असेल v चा स्क्वेअर म्हणजेच एक्स क्यूब प्लस 3 चा
काय ब्रॅकेट स्क्वेअर आहे याचा स्क्वेअर. ओके, मग आता बघा हा झाला तुमचा u अपॉन v नुसार इथपर्यंतचा. ओके, आता आपल्याला काय करायचं, या टर्मचा डेरिव्हेटिव्ह आणि या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. आता ही जी टर्म्स आहेत त्या दोन बाकीच्या टर्म्स ऍज इट इज राहणार, त्यांच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. फक्त इथे आणि इथे आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे आणि मग इथे काय करायचं, तुम्हाला कंपोजिट रूल वापरायचा आहे. ठीक आहे बघा. ओके, आता आपण इथे कंपोजिट रूल वापरणार आहोत. बघा क्वेश्चन नेक्स्ट. आता एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 3 ऍज इट इज राईट, एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 3 ऍज इट इज इनटू, आता याचा डेरिव्हेटिव्ह बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 5 काय आहे फंक्शन एफ ऑफ एक्स रेस टू एन च्या टाइप मध्ये. मग काय होईल बघा, एन पुढे येईल म्हणजे 5 पुढे येईल, मग ब्रॅकेट मध्ये एक्स क्यूब मायनस 5 एक ने पॉवर कमी होईल म्हणजेच काय 4 इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, बरोबर आहे. एफ ऑफ एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, एन इनटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 इनटू एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह. मग फंक्शन काय आहे, एक्स क्यूब मायनस 5. ओके बघा, एक्स क्यूब मायनस 5 चा डेरिव्हेटिव्ह मायनस एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 5 ऍज इट इज इनटू, आता याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण बघा, एक्स क्यूब प्लस 3 चा ब्रॅकेट क्यूब. ओके, मग 3 पुढे येईल आणि 1 ने पॉवर कमी होईल म्हणजे एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 2. ओके, स्क्वेअर करा त्याचा, 3 मायनस 1 2, बरोबर आहे. मग आता काय होईल, मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स काय आहे इथे एक्स क्यूब प्लस 3. बघा कसं केलेलं आहे, रेस टू पॉवर 3 होता मग 3 पुढे आला, 1 ने पॉवर कमी झाला आणि मल्टिप्लिकेशन मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. ओके, तर डिनॉमिनेटर मध्ये व्ही स्क्वेअर ऍज इट इज, डिनॉमिनेटर मध्ये व्ही स्क्वेअर ऍज इट इज काय होईल बघा, एक्स क्यूब प्लस 3. आता हा काय होईल, एक्स रेस टू एम दॅट रेस टू एन काय असतं, एक्स रेस टू एम एन यांचं मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे रेस टू काय राहील 6 विच इज इक्वल्स टू, बघा विच इज इक्वल्स टू काय काय कॉमन येते बघा, अगोदर डेरिव्हेटिव्ह घेऊया, एक्स क्यूब प्लस 3 बघा रेस टू 3 इनटू, आता हा 5 आहे ठीक आहे, एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 4 ऍज इट इज, इथे डेरिव्हेटिव्ह घेतोय बघा याचा डेरिव्हेटिव्ह. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 5 काय असेल, एक्स क्यूब मायनस 5 चा डेरिव्हेटिव्ह, एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3 पुढे येईल, 1 ने पॉवर कमी होईल, 5 चा 0 लिहायची गरज नाही, मायनस एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 5 3 ऍज इट इज मल्टिप्लिकेशन मध्ये इनटू एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर, आता याचा डेरिव्हेटिव्ह इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब प्लस 3, एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे, आता डेरिव्हेटिव्ह आपण लिहिलेला आहे, डिनॉमिनेटरची टर्म लिहा काय आहे, एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 6. ओके, एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 6 विच इज इक्वल्स टू, बघा आता एक्स क्यूब प्लस 3 इथे किती वेळा आहे, एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 2, एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 3 आहे. मग एक्स क्यूब प्लस 3 काय करूया, कॉमन काढूया, एक्स क्यूब प्लस 3 चा स्क्वेअर कॉमन काढला, मग बघा ब्रॅकेट मध्ये इथे काय राहील, हा 5 बाहेर, एक्स क्यूब प्लस 5. ठीक आहे, इथे 3 वेळा होता, 2 वेळा बाहेर चालला गेला म्हणजे इथे काय राहील फक्त एक्स क्यूब प्लस 5 इनटू. ओके, आता इथे बघा हा 3x स्क्वेअर आहे, हा काय 5 5 इंटू 3 मल्टिप्लिकेशन करून घ्या 15 येईल. ओके, व्यवस्थित असली या, ठीक आहे बघा मल्टिप्लिकेशन करून घेऊया परत, आता बघा 3 इंटू 5 15, हा एक्स स्क्वेअर अगोदर लिहा, सिम्प्लिफाईड लिहायचे आपल्याला, आणि हा एक्स क्यूब. ओके, एक्स क्यूब मायनस 5, एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 4 आणि इथे काय राहील एक्स क्यूब प्लस 3 म्हणजे एक्स क्यूब प्लस 3 एक वेळा राहील, 2 वेळा जो काय बघा एक्स क्यूब प्लस 3 कॉमन काढलेला म्हणजे एक्स क्यूब प्लस 3 एकच राहिला, नंतर काय आहे एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 4. ओके, मायनस आता इथे बघा एक्स क्यूब मायनस 5, एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 5 इनटू. ओके, आता इथे पण आपल्याला सिम्प्लिफाईड करून घेऊ बघा, इथे बघा ओके बेटा जस्ट. ओके, हा इथे बघा
हा 3 आहे, हा 3 काय होईल 9x स्क्वेअर 9x स्क्वेअर राहणार आहे. एक्स क्यूब प्लस 3 ऑलरेडी आता बाहेर गेला बरोबर. एक्स क्यूब प्लस 3 चा स्क्वेअर आपण कॉमन काढलेला आहे म्हणजे इथे काय राहील फक्त एक्स क्यूब मायनस 5. ओके आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे बघा एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 6. आता हा स्क्वेअर आणि हा इथला दोन पॉवर्स कमी होतील म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये काय किती पॉवर राहतील एक्स क्यूब प्लस 3 चे रेस टू 4 होईल. ओके बघा आता इथून आपण परत हा पण कॉमन काढू शकतो. ओके बघा ही टर्म एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 4 आणि ते काय आहे 5 आहे रेस टू याच्या पॉवर मध्ये 5 आहे लिहायचा बाकी. ओके रेस टू 5 जो आहे मग या दोघांमधून आपण कॉमन काढूया. ओके जर कॉमन निघाला तर काय राहील एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 4 कॉमन काढू आणि इथे बघा एक्स स्क्वेअर आहे इथे पण एक्स स्क्वेअर आहे मग ते तो एक्स स्क्वेअर पण कॉमन निघेल म्हणजे एक्स स्क्वेअर इंटू एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 4 कॉमन काढलेला आहे बघा. मग इथे राहील 15 बघा 15 इंटू एक्स क्यूब प्लस 3 मायनस बघा 9 इंटू ओके आता रेस टू 4 गेलेला म्हणजे काय राहील एक्स क्यूब मायनस 4. डिनॉमिनेटर मध्ये बघा ऍज इट इज एक्स क्यूब प्लस 3 आता रेस टू 6 होता दोन पॉवर कमी झाल्या म्हणजे काय राहणार इथे रेस टू 4. बघा लक्षात येते का काय करतोय हा जो टर्म आहे इथे ही टर्म बघा ही टर्म आपण कॉमन काढली एक्स स्क्वेअर कॉमन काढला म्हणजे काय कॉमन काढले बघा एक्स स्क्वेअर इंटू एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 4 4 पॉवर कॉमन काढली म्हणजे इथे एक्स क्यूब मायनस 5 एक शिल्लक राहील आणि 9 शिल्लक राहिला इथे 15 आहे 15 इंटू एक्स क्यूब प्लस 3. ओके आता हे मध्ये मल्टिप्लिकेशन करा बघा काय येईल हा एक्स स्क्वेअर एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 4 आता इथे काय होईल 15 एक्स क्यूब प्लस 15 इंटू 3 45 मायनस 9 एक्स क्यूब मायनस मायनस प्लस 45. ओके मायनस मायनस 9 इंटू 5 45. ठीक आहे बघा डिनॉमिनेटर मध्ये एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 4 ऍज इट इज. ठीक आहे नेक्स्ट बघा आता मग काय होईल आता नेक्स्ट मध्ये ओके आता इथपर्यंत गेलं आता हा 15 एक्स क्यूब आहे मायनस 9 एक्स क्यूब म्हणजे किती राहील बघा अगोदर हे इकडचं लिहून घ्या एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 4. ओके 15 मायनस 9 म्हणजे काय 6 एक्स क्यूब ओके प्लस 45 प्लस 45 म्हणजे 90 आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 4 विच इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 4 आणि आता बघा याच्यामधून जर आपण 6 कॉमन काढला 6 ने याला 3 ने ते डिवाइड करू 19 ला ठीक आहे 6 ने जाईल का बघा 6 ने काय होईल 6 1 6 बघा काय होईल इथे किती म्हणजे जाईल डिवायडेशन होईल म्हणजे 6 आपण याच्यातून कॉमन काढू बघा इथे लिहिला 6 मी मग इथे काय राहील एक्स क्यूब प्लस ठीक आहे 15 ठीक आहे 15 की 90 डिनॉमिनेटर मध्ये काय आहे एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 4 म्हणजे आन्सर काय आलं 6 एक्स स्क्वेअर एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 4 इंटू एक्स क्यूब प्लस 15 ओके एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 4 डिनॉमिनेटर मध्ये. ठीक आहे हा झाला तुमचा dy बाय dx फायनल आन्सर. ठीक आहे बघा हे होतं तुमचं फायनल आन्सर. बघा क्वेश्चन होता फोर्थ क्वेश्चन. ठीक आहे आता लेंथी क्वेश्चन्स तुमच्या इथे स्टार्ट झालेले आहेत. ठीक आहे थोडेसे आहेत लेंथी क्वेश्चन्स पण चला आता क्वेश्चन किती होता हा फोर्थ क्वेश्चन होता याच्या अगोदर आपण किती बघितला थर्ड क्वेश्चन आणि त्याच्या आधी सेकंड म्हणजे 3 क्वेश्चन्स आपल्या इथे झालेले आहेत. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. ओके बघू क्वेश्चन ठीक आहे फिफ्थ क्वेश्चन. चला एक वन लास्ट क्वेश्चन बघूया थोडेसे लेंथी क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे एक एक आपण क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करू. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा आता काय दिलेले 1 प्लस साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स चा होल स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स चा क्यूब. आता तुमच्या लक्षात आलेले हे काय झालं तुमचं आता u इंटू व्ही. ओके आता आपण u अपॉन व्ही केलं u इंटू व्ही नुसार करायचं मग आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. लेट y इज इक्वल्स टू दिलेलं फंक्शन द्या 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर
इंटू 1 + cos² x ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. मग डिफरन्शिएट करा. बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट. ठीक आहे. डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स तर काय भेटेल आपल्याला dy by dx is equals to dy by dx of 1 + sin² x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 + cos² x ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. आता याचा आपल्याला काय करायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता हा काय आहे u इंटू व्ही नुसार. मग अगोदर आपण काय करणार u इंटू व्ही वापरा बरोबर. डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v दोन फंक्शन बरोबर. ठीक आहे. दोघही फंक्शन्स कसे आहेत कंपोजिट आहे. परंतु अगोदर आपल्याला काय करावं लागेल प्रोडक्ट रूल वापरावं लागेल. मग फर्स्ट फंक्शन ॲज इट इज बघा फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू सेकंडचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे इंटू सेकंडचा डेरिव्हेटिव्ह. फक्त ॲज इट इज लिहायचे तर डेरिव्हेटिव्ह नाही घ्यायचा या स्टेप मध्ये. तर इथे आपल्याला माहिती डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा म्हणजे सुरू नाही व्हायचं डेरिव्हेटिव्ह फाइंड. एक स्टेप नेक्स्ट घ्या. ओके प्लस मग सेकंड फंक्शन ॲज इट इज बरोबर इंटू फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 + sin² x चा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. ओके. आता इथे जे एक एक दिलेले आहे फंक्शन हा याचा डेरिव्हेटिव्ह आणि याचा डेरिव्हेटिव्ह. ओके. मग बघा 1 + sin² x ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 + cos² x रेस टू 3 म्हणजे फंक्शन रेस टू म्हणजे x रेस टू यांच्या टाइपचा आहे. मग काय होईल हा 3 पुढे येईल बरोबर 3 पुढे येईल इंटू 1 + cos² x. आता 1 ने पॉवर कमी होईल म्हणजे काय होईल स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 + cos² x. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह येईल प्लस. ठीक आहे. आता याला काय करूयात आपण डिनॉमिनेटर मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह नेक्स्ट लाईन मध्ये लिहूया. ठीक आहे. ही टर्म लिहून घेऊ त्या अगोदर 1 + cos² x. आता थोडासा लेंदी डेरिव्हेटिव्ह होणार आहे. ठीक आहे. चा क्यूब 1 + cos² x चा क्यूब इंटू आता बघा याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये आपण इथे डेरिव्हेटिव्ह लिहूया याचा डेरिव्हेटिव्ह 1 + sin² x चा ब्रॅकेट स्क्वेअर. मग तो 2 पुढे येईल 1 + sin² x. आता 2 - 1 म्हणजे पॉवर 1 राहील म्हणजे 1 + sin² x राहील इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 + sin² x. ठीक आहे. चला मग आता नेक्स्ट स्टेप बघा हा 1 + sin² x चा स्क्वेअर ॲज इट इज. ठीक आहे. फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटू याचा डेरिव्हेटिव्ह आता घेतोय आपण बघा इंटू हा 3 ॲज इट इज इंटू 1 + cos² x चा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 + cos² x. ठीक आहे. 1 + cos² x चा डेरिव्हेटिव्ह 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल cos² x चा डेरिव्हेटिव्ह बघा त्याला बघा आपण असं लिहिणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. बघा हा पण काय आहे कंपोजिट फंक्शन आहे. cos² x म्हणजे काय cos x चा होल स्क्वेअर आहे कंपोजिट फंक्शन. ओके प्लस. ठीक आहे. बघा ही टर्म ॲज इट इज 1 + cos² x ब्रॅकेट क्यूब इंटू आता त्याचा डेरिव्हेटिव्ह नेक्स्ट लाईनला लिहूया. ठीक आहे. बघा ठीक आहे इथे लिहूया 2 ॲज इट इज इंटू 1 + sin² x. ठीक आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 + sin² x. बघा कसा लिहिणार आहे आपण 1 + sin² x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह 1 चा तर 0 येईल म्हणजे sin x चा काय असणार आहे ब्रॅकेट स्क्वेअर. हा पण काय आहे तुमचा कंपोजिट फंक्शन आहे. बघा थोडासा लेंदी क्वेश्चन आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा आता विच इज इक्वल्स टू. ठीक आहे. जे टर्म्स ॲज इट इज आहेत ते लिहा 1 + sin² x ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. ठीक आहे. हा 3 बाहेर काढूया. ठीक आहे. वेट जस्ट हा 3 जो आहे ठीक आहे बाहेर लिहा 3 इंटू 1 + sin² x. ठीक आहे ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 + cos² x चा स्क्वेअर. आता cos² x चा डेरिव्हेटिव्ह cos ऑफ x रेज टू 2 काय होईल हा 2 पुढे येईल इंटू 1 ने पॉवर कमी होईल. ओके cos x चा स्क्वेअर आहे
म्हणजे काय होईल 2 cos x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x. बरोबर आहे. बघा cos ऑफ x चा स्क्वेअर म्हणजे कंपोजिट फंक्शन आहे. x रेस टू n नुसार 2 पुढे आला, 1 ने पॉवर कमी झाला. मग x आहे का तिथे नाही, काय आहे cos x आहे, म्हणजे काहीतरी फंक्शन fx आहे. मग मल्टिप्लिकेशन मध्ये fx चा डेरिव्हेटिव्ह, ओके, म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x प्लस आता नेक्स्ट टर्म कडे, ओके, 1 प्लस cos स्क्वेअर x चा क्यूब ऍज इट इज इंटू हा 2 ऍज इट इज घ्या, काय आहे 1 प्लस साइन स्क्वेअर x, ओके, इथपर्यंत आलं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x चा स्क्वेअर, ते डेरिव्हेटिव्ह याचा बघा 2 sin x. बरोबर आहे. हा पण x रेस टू n नुसार 2 पुढे येईल, 1 ने पॉवर कमी झाला, बरोबर आहे, sin x रेस टू 1 झाला, म्हणजे sin x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला बघा, आता आपण जवळपास डेरिव्हेटिव्ह आपला कंप्लीट होत आलेला, एक सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आपल्याला त्याला लिहायचे. ठीक आहे. बघा हा इथे 2 आहे, इथे बघा हा 2 आहे, हा 3, किती होईल 6 ही टर्म ऍज इट इज, ओके, ऍज इट इज लिहा, 6 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 प्लस cos स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू cos x. ओके, आता इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x काय असणार आहे, मायनस साइन x, बघा, प्लस नेक्स्ट टर्म आहे 1 प्लस cos स्क्वेअर x ब्रॅकेट क्यूब इंटू 2, हा 2 आणि 2 काय होईल 4. ठीक आहे, इथे लिहूया तो 4 अगोदर, पुढे घेऊया त्याला, बघा 2 इंटू 2 4 होईल, हा 2, हा इथे 2 आहे आणि इथे 2, दोघं मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, म्हणजे काय होईल 4 1 प्लस cos स्क्वेअर x रेस टू 3 ही टर्म ऍज इट इज इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर x 1 प्लस साइन स्क्वेअर x इंटू बघा साइन x. ठीक आहे ना, 1 प्लस साइन स्क्वेअर x इंटू साइन x आणि साइन x चा डेरिव्हेटिव्ह cos x मल्टिप्लिकेशन मध्ये. ठीक आहे, cos x बघा कसा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे, ऍज इट इज, हा फंक्शन ऍज इट इज 2 स्क्वेअर असल्यामुळे 1 प्लस साइन स्क्वेअर x आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये 2 sin x आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x which is equals to, बघा आता इथे sin x आहे, cos x आहे, इथे आहे sin x cos x मल्टिप्लिकेशन cos x into sin x आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे 4 आहे, इथे 6 आहे, ओके, 1 प्लस साइन स्क्वेअर x तिकडे आहे का 1 प्लस साइन स्क्वेअर x, ओके. ठीक आहे, आता याच्यातून काही टर्म्स कॉमन निघतील. ठीक आहे, 1 प्लस cos स्क्वेअर x आहे, इथे पण 1 प्लस cos स्क्वेअर x चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, म्हणजे काही टर्म्स इथून बऱ्यापैकी कॉमन निघतील. सर्वात अगोदर आता काय करणार, हा जो काही cos x into sin x आहे त्याला आपण sin 2 थीटाच्या फॉर्म मध्ये लिहू, बरोबर आहे. 2 sin x cos x काय असतं sin 2x असतं, त्याच्यानुसार लिहूया. एक मिनिट, आता याला अगोदर आपण काय करूया, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आपला याला थोडस बॅकग्राऊंड मध्ये चालू, ओके. आता बघा आपल्याला थोडासा स्पेस भेटेल, मग बघा आपण एक एक स्टेप जाऊया. हा जो काही इथे बघा cos x आहे मल्टिप्लिकेशन मध्ये sin x आहे आणि हा 6 आहे, याला 3 into 2 दिलं तर काय होईल 2 sin x cos x, म्हणजे काय होईल sin 2x. म्हणजे बघा मी कसं लिहितो, हा 3, एक मिनिट, ओके, बघा आता 3 लिहितोय मी ते, ओके, हा 6 मधला 3 लिहिला, 2 कुठे लिहितोय इथे sin x into cos x मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, 2 sin x into cos x काय असतं sin 2x, बरोबर आहे, sin 2x झाला. याला काय करूयात आपण ऍज इट इज लिहू, ओके, sin 2x कॉमन पण आपण तो काढू शकतो. ठीक आहे, डायरेक्टली कॉमन काढला तरी चालेल, ओके. बघा दोघांच्या ठिकाणी काय करूयात आपण sin 2x ला कॉमन काढूया, मग मध्ये काय राहील इथे 3, बरोबर आहे, इथे sin 2x केला तो 2 यूज केलेला इथे, बघा हा मायनस असल्यामुळे इथे मायनस 3, 1 प्लस साइन स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर 1 प्लस cos स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर. बघा आता इथे संपलेलं आहे फर्स्ट टर्म, म्हणजे नेक्स्ट मध्ये बघा इथे 4 होता तर काय होईल 2, 2 काय झाला इथे ऑलरेडी बाहेर निघाला, बरोबर आहे, आणि sin x cos x पण चालल्या गेलेला आहे, मग काय राहील 1 प्लस साइन स्क्वेअर x इंटू 1 प्लस cos स्क्वेअर x ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे, बघा sin 2x आहे बाहेर
आता याच्यातून पण काही टर्म्स बाहेर निघू शकतील. 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर, तर इथे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आहे फक्त, आणि इथे क्यूब आहे इथे स्क्वेअर आहे. ठीक आहे. मग बघा इथून जर मी कॉमन काय काय काढू शकतो बघा, हा साइन टू एक्स ऑलरेडी बाहेर आहे, 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स कॉमन निघेल. ओके, बघा इथे जस्ट ओके, हा जो काही 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आहे बरोबर आहे, आणि इथे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स, फक्त इथे स्क्वेअर आहे, इथे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्सच आहे. मग एक कॉमन काढला आपण बरोबर, त्यानंतर हा पण कॉमन काढू, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर कॉमन काढू, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स, इथे ब्रॅकेट स्क्वेअर आहे, इथे क्यूब आहे, आपण स्क्वेअर कॉमन काढूयात. मग बघा ब्रॅकेट मध्ये इथे राहील -3. ओके, 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स गेला म्हणजे इथे काय राहील, 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे ना, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ना, एक गेला म्हणजे काय राहील, एकच राहील बरोबर. मग नेक्स्ट मध्ये प्लस 2 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स चा गेला आणि 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स चा क्यूब आहे बरोबर. स्क्वेअर कॉमन झाला तर म्हणजे काय राहील, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे ना, स्क्वेअर कॉमन काढला तर 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स राहील. ठीक आहे, मग ऍज इट इज राहील फंक्शन साइन 2x into 1 plus sin square x into 1 plus cos square x raised to 3, सॉरी raised to square आहे. ठीक आहे, स्क्वेअर आहे इथे. ओके, जस्ट ओके, इथं काय आहे, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ऍज इट इज हा याला मतलब 3 मायनस 3 साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, जास्त काही सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये होत नाही. ठीक आहे, जसं प्रकारे सिम्प्लिफाईड किंवा तुम्ही ऍज इट इज जे याच्यापेक्षा म्हणजे हे जे दिले आपण नेक्स्ट टर्म मध्ये त्याहीपेक्षा वरचं जे आहे ऍज इट इज असंच ठेवू शकता. ठीक आहे, म्हणजे हेच तुमचं काय असेल, dy बाय dx. ठीक आहे, ही स्टेप घ्यायची गरज आहे की 3 मध्ये जाऊ द्या किंवा 2. ठीक आहे, जे आहे ते ऍज इट इज लिहू शकता. ठीक आहे, किंवा आता बघा याला जास्तीत जास्त काय करू शकतो आपण. ओके, हे जे आपण लिहिलेलं आहे बघा. ओके, हा काय होईल, हा -3 प्लस 2. ओके, हा काय होईल, फक्त -1 होईल, -1 -3 साइन स्क्वेअर एक्स, आणि हा काय होईल +2 कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, -3 साइन स्क्वेअर एक्स +2 कॉस स्क्वेअर एक्स -1. ठीक आहे, याला अजून काही सिम्प्लिफाईड करता येईल का, जर 1 च्या जागी मी काय ठेवू शकतो, बरोबर आहे, साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स 1 असतो, त्याला जर ठेवला तर काही फरक पडेल का, बघा मायनस कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, एवढा जास्त काही नॉर्मली फरक नाही पडणार. किंवा आपण याच्यामध्ये जास्तीत जास्त काय करू शकतो, जो 2 कॉस स्क्वेअर एक्स आहे त्याला 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स लिहा, साइन मध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे, बघा या टर्म्स कॉमन राहणार आहे. ठीक आहे, या ज्या काही टर्म्स आहेत या साईडच्या, ठीक आहे, इथे जास्तीत जास्त बदल काय होईल, हा -1 -3 साइन स्क्वेअर एक्स +2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स जागी काय 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. एवढं जास्त काही आपण गरज नाही एवढी, पण की आपण त्याला एक सिम्प्लिफाईड करूया. ठीक आहे, बघा काय होईल, जास्तीत जास्त हा 2 - 2 साइन स्क्वेअर एक्स होईल, इथे हा 2 मध्ये जाईल, हा 3 म्हणजे काय -5 साइन स्क्वेअर एक्स. बघा एक मिनिट. ओके, बघा इथे काय होईल, हा 2 इथे जाईल बरोबर, म्हणजे -2 साइन स्क्वेअर एक्स हा -3, -5 साइन स्क्वेअर एक्स, हा 2, हा मायनस किती आहे 1, म्हणजे +2 - 1 म्हणजे 1 - 5 साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, हा इथे येईल. ओके, सिम्प्लिफाईड होते बघा 1 - 5 साइन स्क्वेअर एक्स याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये. फक्त बाकी ह्या ज्या टर्म्स आहेत त्या आता ऍज इट इज राहणार आहेत, याच्यामध्ये चेंजेस होणार होते, म्हणजे हा तुम्ही इथे लिहू शकता. ठीक आहे, म्हणजे फायनल आन्सर काय होईल, दिस इंटू मल्टिप्लिकेशन मध्ये काय होईल, 1 - 5 साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, बघा हे जे रफ करून टाकू मध्ये जे आपण स्टेप्स केले ना. ठीक आहे, ओके, आता इथे असं लिहिलं म्हणजे तुम्ही असंच नाही करणार, ही जी स्टेप्स आहेत इथे ऍज इट इज लिहा प्रत्येकाच्या वेळेस, फायनल आन्सर मध्ये पण इथे ती स्टेप अशी लिहा, हे काढून टाका. ओके, त्याला रफ करा. ठीक आहे, जी काय स्टेप असेल ती ऍज इट इज लिहा, आणि हे मल्टिप्लिकेशन मध्ये एक एक सिम्प्लिफाईड करायचं. ठीक आहे, तर बघा आज आपण क्वेश्चन किती झालं, 5th क्वेश्चन पर्यंत आलेले. ठीक आहे, आता खूप क्वेश्चन्स लिहिलेली आहेत. ठीक आहे, आपण एक हळूहळू क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, चला तर मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.